आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांच्यासोबत मागासवर्गीय शिक्षक संघटनेची चर्चा, शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली, तसेच निवेदन सादर केले। संघटनेच्या वतीने 24 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देणे, जिल्हा परिषद शाळांना गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेला 4% सदील निधी तात्काळ वितरित करणे, शालेय गणवेशाचे वाटप त्वरित करणे, शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा 1 तारखेलाच होण्यासाठी नियोजन करणे, 7व्या वेतन आयोगाच्या वेतन पडताळणीसाठी तालुका स्तरावर सेवा पुस्तक पडताळणी शिबिरे आयोजित करणे, तसेच संघटनेला दर 2 महिन्यांची चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी जिल्ह्यातील शिक्षण गुणवत्ता वाढ, शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न, शैक्षणिक सुविधा आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणीबाबतही सकारात्मक चर्चा झाली। शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी संघटनेने मांडलेल्या प्रश्नांवर नियमांच्या अधीन राहून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी, जिल्हा सरचिटणीस विजय कुमार कुरणे, जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव माळी, शिक्षक नेते शिवाजी वाघमारे, जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे, कवटेमहाकाळ तालुका अध्यक्ष साधू पांढरे, तालुका सरचिटणीस बाबासाहेब जिटे सर, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कानवडे, मिरज तालुका सरचिटणीस शिवाजी शिंदे, ज्येष्ठ शिक्षक नेते जकण्णा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।